नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, ती बातमी काय आहे तर बघा, आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता महिलांना मिळणार एकत्रित 4,500 रुपये। हे 4,500 रुपये कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि कधीपर्यंत मिळणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। जानेवारी 2026चा महिना संपून आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे, तरीही अनेक महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता जमा झालेला नाही। या तांत्रिक विलंबामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते, परंतु आता शासनाकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत। ताज्या वृत्तानुसार तांत्रिक पडताळणी आणि ई-KYC प्रक्रियेमुळे जानेवारी महिन्याचा हप्ता काहीसा लांबणीवर गेला आहे। आता फेब्रुवारी महिना सुरू असल्यामुळे राज्य सरकार जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची दाट शक्यता आहे। शासनाने योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी पडताळणी प्रक्रिया अधिक कडक केली आहे। खालीलपैकी कोणतेही कारण असल्यास तुमचा हप्ता थांबवू शकतो। नंबर 1, ई-KYC अपूर्ण असणे। मित्रांनो, ज्या महिलांनी आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे। नंबर 2, उत्पन्न मर्यादा। कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे आढळल्यास संबंधित महिला अपात्र ठरेल। नंबर 3, चुकीची माहिती। अर्जादरम्यान जर सरकारी कर्मचारी किंवा प्राप्ती कर भरणारे असा चुकीचा पर्याय निवडला गेला असेल तर अर्ज बाद होऊ शकतो। आणि नंबर 4, आधार आणि बँक लिंकिंग। बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे किंवा DBT पर्याय सक्रिय नसणे हे पैसे न मिळण्याचे मुख्य कारण असू शकते। नंबर 5, 4 चाकी वाहन। कुटुंबात ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही 4 चाकी वाहन असल्यास त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत। ज्या महिलांच्या अर्जात काही तांत्रिक त्रुटी किंवा शंकास्पद माहिती आढळली आहे अशा महिलांची आता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे। अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष घरी भेट देऊन कागदपत्रांची पुन्हा एकदा तपासणी करतील। जर माहिती सत्य आणि निकषांनुसार आढळली तरच त्या महिलांचे पुढील हप्ते सुरू केले जातील। तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करा। मित्रांनो, नंबर 1, योजनेच्या अधिकृत पोर्टलला म्हणजेच ladkibahn.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या। नंबर 2, अर्जदार लॉग इन पर्यायावर क्लिक करा। तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। नंबर 3, ॲप्लिकेशन स्टेटस किंवा चेक ई-KYC स्टेटस या लिंकवर क्लिक करा। नंबर 4, जर तुमच्या अर्जाचे स्टेटस अपलोड किंवा व्हेरीफाय दिसत असेल तरच तुम्हाला 3,000 रुपयांचा एकत्रित लाभ मिळेल। मित्रांनो, अस्वीकरण ही माहिती सध्या उपलब्ध असलेल्या बातम्या आणि सरकारी सूत्रांवर आधारित आहे। अधिकृत आणि अंतिम निर्णयासाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलची वेळोवेळी खात्री करावी। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही पडताळणी पुन्हा एकदा केली जात आहे आणि ज्या महिला पात्र असतील त्यांच्या खात्यामध्येच या तिन्ही महिन्याचे एकत्रित 4500 म्हणजे 4,500 रुपये जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।